अस्सलाम वालेकुम दोस्तों, अभी जो एक न्यूज़ वायरल हो रही है कि अकोला के आकोट में बीजेपी और एमआईएम ने गठबंधन कर लिया है, लेकिन इसका खुलासा इम्तियाज़ जलील साहब ने प्रेस मीडिया में आकर दिया और उनको ये बताया कि वहाँ पर उनको बताया गया था कि सभी पार्टियां मिलकर आकोट के विकास के लिए काम करेगी, जिसमें कांग्रेस भी रहेगी, वंचित भी रहेगी, बीजेपी भी रहेगी, दोनों शिवसेना गठ और दोनों राष्ट्रवादी गठ रहेंगे। लेकिन जब उनको पता चला कि इसमें कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी नहीं है, तो इम्तियाज जलील साहब का कहना है कि उन्होंने फौरन आकोट के लीडर्स को फोन किया और ये युति से बाहर निकलने के लिए कहा। सुनिए इम्तियाज जलील साहब का ये बयान की काँग्रेस याच्यातून बाहेर पडली आणि अजून एक दुसरा पक्ष बाहेर पडला। बच्चू कडू याच्यामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना सुद्धा त्या गटामध्ये होते। आता ते निर्णय त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी घेतलं होतं। जेव्हा हे बातमी मला कळली तर आम्ही त्यांच्याकडून लिखितमध्ये आम्ही अहवाल मागवला आणि तुरंत त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की त्या आघाडीतून तुम्ही बाहेर पडायचं आहे। आमचा तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही, हे आम्ही स्पष्ट करून देतो। विकास व्हावा विकास नाही व्हावा हे आम्हाला काही हे महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही, हे स्पष्ट केलेलं आहे। आमच्या पाचही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। पण हे सगळं करण्या अगोदर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या कानावर टाकलं नव्हतं का? कारण आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष अगोदरच बाहेर पडले होते, मग तुम्ही बाहेर का पडले नाहीत या संदर्भात काही विचारण्यात ते आम्ही जसं म्हटलेलं आहे की विदर्भाची सगळी जबाबदारी जे आहे ते आम्ही तिकडचे जे आमचे प्रभारी आहे, सिनियर लीडर आहे युसुफ पुंजानी साहेब, तिकीट कोणाला द्यायचं आहे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते। जिंकून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अधिकार त्यांच्याकडे होते, पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अगोदर मला असं वाटतं की पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांनीही आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही। म्हणून त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेला आहे, लिखितमध्ये आम्ही अहवाल त्यांच्याकडूनही मागितलेला आहे की हे निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला होता। ते काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे, आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागवले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही, विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे। पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे। शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही। पक्ष सोडून भाजप येत आहे, पक्ष सोडून भाजपात येत आहेत एमआयएम म्हणून केली अशा प्रकारचं भाजपचं मत आहे। काय पक्ष सोडून ते भाजपमध्ये येत आहेत तुम्ही? नाही, तसं काही नाही आहे। आमचे पाच नगर अध्यक्ष हे आहे, काउन्सिलर्स आहे, पक्ष सोडण्याचं काही कारण नाही आहे। ते गट जेव्हा तयार होतो शहर विकास आघाडीसाठी आम्ही त्या काउन्सिलर्सलाही बोललो, त्यांनी म्हटलंय की साहेब आमच्या एरियामध्ये ते विकास करणार, आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून शहराचा विकास आणि विशेषकर जे मुस्लिम वस्त्या आहे जिथे लोकांनी विश्वास करून आमचे 5 काउन्सिलर्सला निवडून दिलेले आहे त्याच्या विकासासाठी ते बहुतेक तिथे गेले असेल। पक्ष सोडून कुठेही कोणी जाणार नाही, आपल्याला स्पष्ट करतो। ओके,
कोणते तुम्ही आता ज्या बायजीपुऱ्यात सुरुवात केली त्या तुम्ही ज्याला उमेदवारी दिली नाही असं कळतंय बरं. काय नेमकं झालेलं आहे त्यांनी काळे झेंडे का दाखवले? बहुतेक त्यांच्याकडे हिरवे झेंडे नसेल त्यांच्या हातात काळे झेंडे आले असेल. राजनीतीमध्ये हे सगळं प्रकार होतच राहणार. म्हणजे आम्हाला काहीही त्यांच्या बाबतीतही बोलायचं नाही आहे. लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे कुठे जायचं